नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिनी व्हेज थाळी। कोणी पाहुणे येणार असतील किंवा एखादा छोटासा सण समारंभ असेल तर त्यावेळी तुम्ही ही थाळी नक्कीच ट्राय करू शकता। जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। छोले बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी छोले घेतलेले आहेत। हे छोले आपल्याला आधी 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर मग हे छोले भिजत घालण्यासाठी ठेवायचे। तर ज्यावेळी हे छोले भिजत घालायचे तर त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आणि एक 7 ते 8 तासासाठी हे छोले भिजत घालण्यासाठी ठेवून द्यायचेत। 7 ते 8 तास झालेले आहेत आणि छोले इथे एकदम छान भिजलेले आहेत। आता हे शिजवण्यासाठी एका कुकरच्या भांड्यात काढून घेऊयात। तर इथे कुकरमध्ये हे छोले काढून घेतले। त्यात अजून थोडंसं पाणी टाकून आता हे छोले आपण शिजवून घेणार आहोत। त्यापूर्वी यात टाकायचे थोडंसं चवीनुसार मीठ, थोडंसं तेल आणि अगदी थोडीशी हळद। तेल टाकल्यामुळे छोले जे आहेत हे चांगले मऊसूत शिजले जातात, त्यामुळे इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि हळदीमुळे कलर चांगला येतो, म्हणून इथे हळद आणि तेल वापरलेलं आहे। आता मध्यम गॅसवर कुकरच्या इथे एक साधारण 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये छोले व्यवस्थित शिजले जातात। कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि छोले इथे एकदम छान मऊसूत असे शिजलेले आहेत। आता ही भाजी करण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। तर वाटणामध्ये फार जास्त जिन्नस इथे वापरलेले नाही आहेत। एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, त्यानंतर लसूण, आलं आणि एक मोठा टोमॅटो इथे घेतलेला आहे। त्यासोबत इथे जे शिजवलेले छोले आहेत ते थोडेसे छोले इथे घेतलेले आहेत, कारण आपण ही छोलेची जी रस्सा किंवा ग्रेव्ही करणार आहोत ती मिळून येण्यासाठी इथे मी थोडेसेही शिजवलेल्या छोल्यांचा वापर करणार आहे आणि हे सगळं मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये जिरे टाकायचे 1 चमचा। जिरे फुलले की जे आपण वाटण करून घेतले मिक्सरमध्ये ते सगळं वाटण या तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि आता इथे कांदा आणि टोमॅटो कच्चाच वापरलेला आहे, तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। तर इथे ज्यावेळी वाटण चांगलं परतलं जातं, ह्याला चांगलं तेल सुटू लागतं। तर इथे वाटण चांगलं परतलेलं आहे। याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत काही पावडर मसाले। तर पावडर मसाले जे इथे वापरलेले आहे हे सगळे घरगुतीच मसाले इथे वापरलेले आहे। त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला आणि इथे थोडासा किचन किंग मसाला वापरलेला आहे। किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही रेडीमेड छोले मसाला वापरला तरी चालेल। हे सगळे मसाले आता ह्या वाटणामध्ये नीट मिक्स करून घ्यायचे आणि एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर जे शिजवलेले छोले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे। हे छोले ह्या मसाल्यामध्ये टाकल्यानंतर थोडा वेळ चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये परत एकदा थोडंसं मीठ टाकायचे। आपण छोले शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, परंतु आत्ता जे आपण हे वाटण टाकले, काही पावडर मसाले टाकले, तर त्या अंदाजानुसार आता परत इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि आता ही भाजी थोडा वेळ उकळून घ्यायची। भाजी थोडी उकळत आली की मग ह्याच्यामध्ये टाकायचा आहे थोडासा गरम मसाला पावडर। तुम्ही हवं तर अख्खे गरम मसाले सुरुवातीला तेलामध्ये टाकू शकता, परंतु ते खाताना दाताखाली येतात, म्हणून मी इथे गरम मसाला पावडर वापरलेली आहे। गरम मसाला पावडर टाकल्यानंतर कमी गॅसवर ही भाजी एक 5 ते 7 मिनिट चांगली उकळून घ्यायची आहे। तर गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आणि मग भाजी चांगली उकळून घ्यायची आहे। तर इथे छोलेची छान चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। आता पुढचा पदार्थ तयार करायला घेऊयात। पुढे आपण करतोय आंब्याचा रस। सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आजच्या थालीमध्ये आपण आंब्याचा रस देखील करणार आहोत। तर इथे मी लंगडा जातीचे जे आंबा असतो तो घेतलेला आहे। हे आमचे घरचेच आंबे आहेत, तेच इथे वापरलेले आहेत। आता ह्या आंब्यांना बऱ्यापैकी चीक लागलेला असतो, कचरा लागलेला असतो, त्याच्यामुळे हे जे आंबे आहेत हे आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचेत। तर मी हे जे आंबे आहेत हे एक अर्ध्या तासासाठी पाण्यात टाकून ठेवलेले होते। आता हे आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याला जो चीक लागलेला आहे, कचरा लागलेला आहे, तो सगळा काढून टाकायचा आणि मग त्याचा रस करायला घ्यायचा आहे। तर इथे मी आंबा पिळून मग त्याचा रस करणार आहे। तर आंबा पिळताना खालच्या साईडने पिळत पिळत मग तो वरतीपर्यंत पिळून आणायचा आहे आणि त्यातला जो गर आहे तो सगळा इथे काढून घ्यायचा आहे। आता इथे कोळी जी असते त्याला सुद्धा गर लागलेला असतो, तर त्या कोळीचा गर सुद्धा आपण इथे काढून घेणार आहोत आणि ह्याच प्रकारे सगळे जे आंबे आहेत ते असे मऊ करून मग त्याचा गर काढून इथे घेणार आहोत।
तर इथे सगळ्या आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये टाकायची चवीनुसार साखर। तर आंबे कितपत आंबट किंवा गोड आहे त्यानुसार इथे साखरेचं प्रमाण ठेवायचे। तर मी इथे एक साधारण रोजच्या वापरातली जी वाटी असते त्या वाटीने 1 वाटी साखर टाकलेली आहे। आता हा सगळा गर मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि फिरवून घ्यायचा आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ असला म्हणजे त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे त्याची चव अजूनच वाढते। आता हा सगळा आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घ्यायचा। तर हे पहा इथे आंब्याचा रस तयार झालेला आहे आणि हा जो आंब्याचा गर आहे आपण मिक्सरला फिरवला तरी देखील बिलकुल काळा पडलेला नाहीये, छान कलर आलेला आहे आंब्याच्या रसाला। तर रस इथे तयार झालेला आहे। आता इथे आपल्याला डाळ भात करायचा आहे। तर त्यासाठी इथे ज्या प्रमाणात डाळ आणि भात करायचा आहे त्यानुसार इथे कुकरच्या भांड्यांमध्ये डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत। दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मग याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकायचे। तर ज्यावेळी आपण कुकरला डाळ आणि भाताचे डब्बे ठेवतो तर जो डाळीचा डब्बा आहे तो कुकरमध्ये ठेवताना खाली ठेवायचा आणि त्याच्यावर मग तांदळाचा ठेवायचा, म्हणजे मग जे डाळीचं पाणी आहे हे भातामध्ये येत नाही। तर ही माझ्या आईने सांगितलेली टीप आहे, तीच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आता हा जो डाळ आणि भाताचे डब्बे आहेत हे कुकरमध्ये ठेवून घेऊयात। तर डाळीमध्ये पण इथे मी थोडंसं हळद टाकलेली आहे, थोडं तेल टाकलं आहे आणि भातामध्ये थोडंसं मीठ टाकून याच्यावर झाकण ठेवून कुकर गॅसवर मंद आचेवर ह्याच्या मीडियम आचेवर ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3 शिट्ट्यांमध्ये डाळ भात अगदी व्यवस्थित शिजतो। कुकरची वाफ निघून गेली आणि इथे आपण बघितलं तर हे पहा भात एकदम छान पांढरा शुभ्रच राहिलेला आहे, त्याच्यामध्ये डाळीचं पाणी बिलकुलही गेलेलं नाही आणि डाळसुद्धा चांगली मऊसूत शिजलेली आहे। वरण करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे साधं वरण केलेलं आहे, त्यात हळद टाकली आहे, थोडंसं हिंग टाकून घेतला आहे आणि अगदी थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरण करून घ्यायचं आहे। आता इथे आपण रससोबत खाण्यासाठी म्हणून पुरी करणार आहोत। तर पुरी करण्यासाठी इथे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, जे आपलं रोजचं चपातीचं पीठ असतं तेच हे पीठ आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यानंतर अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि आपल्याला ह्या पुऱ्या ज्या आहेत ह्या चांगल्या टम्म फुगलेल्या राहिल्या पाहिजे बराच वेळ, म्हणून इथे वापरायचा आहे रवा। तर रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरू शकता। मी इथे 2 चमचे जाड रवा टाकलेला आहे कारण माझ्याकडे आज घरात तोच होता म्हणून। आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं वरून पाणी टाकून पुऱ्यांसाठी जसं घट्टसर कणिक असतं तसं घट्टसर कणिक ह्याचं मळून घ्यायचं आहे। तर फार घट्टही कणिक मळायचं नाही किंवा अगदी सैलसरही कणिक मळायचं नाही, कारण खूप घट्ट जर कणिक मळलं तर पुऱ्या ज्या आहेत त्या कडक होतात आणि खूप सैलसर झालं तर पुऱ्या तेलकट होतात। आता हे कणिक मळल्यानंतर एक साधारण 10 मिनिट ह्याला रेस्ट करायचं आणि त्यानंतर मग याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या। आता एक 10-1 मिनिट झालेली आहे। परत एकदा मी हे कणिक चांगलं तेल लावून मळून घेतलं होतं आणि त्यातला आता छोटासा उंडा घेऊन त्याच्या पुऱ्या करायच्या। तर पुऱ्या लाटताना पण फार पातळही लाटायच्या नाही किंवा फार जाडसरही लाटायच्या नाही, कारण फार जाड जर पुऱ्या लाटल्या तर त्यानंतर कडक होतात आणि फार पातळ लाटल्या तर त्या तेलकट होतात। त्याच्यामुळे मग अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत। तर एका वेळी मी इथे साधारण 4 ते 5 पुऱ्या लाटून घेतल्या आणि त्या तळून घेणार आहे। आता इथे पुऱ्या थोड्या प्रमाणात आहे म्हणून इथे कढईमध्ये तेल पण थोडेच घेतलेलं आहे। तर तेल फार कडकडीत गरम करायचं नाही किंवा अगदी कमी पण गरम करायचं नाही आहे। त्याच्यामध्ये आता पुरी तळण्यासाठी टाकली तर हे पहा एकदम छान अशी पुरी ही फुगलेली आहे आणि त्याला कलरही खूप सुरेख आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण मगाशी जेव्हा साखर टाकली तर साखरेमुळे पुऱ्यांना असा सोनेरी कलर येतो आणि पुऱ्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि पुरी जी आहे ही रवा टाकल्यामुळे एकदम छान अशी फुगलेली आहे। तर अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या इथे तळून घेणार आहोत। अजून एक पुरी इथे तळून दाखवते। हे पहा दुसरी पुरी पण टाकली आणि ती पण इथे तळून घेतली तर ती सुद्धा एकदम छान इथे फुगलेली आहे आणि त्याला सोनेरी कलर पण खूप छान आलेला आहे। तर आता आपले सगळे पदार्थ इथे तयार करून झालेले आहेत, थाली सर्व करूया। तर इथे तांदळाचा एक पापड घेतलेला आहे, तो तळून घेतला आहे। आता इथे ही डाळ टाकून कोबीची भाजी केली, परंतु तो जो व्हिडिओ आहे तो माझ्या मोबाईलमधून डिलीट झाला आणि बरेचसे रेसिपीचे जे व्हिडिओ आहेत ते माझ्या मोबाईलमधून अचानक डिलीट झालेत, त्यामुळे इथे हा कोबीच्या भाजीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला नाही आहे। तशी ही मिनी व्हेज थाली तुम्ही नक्कीच करून बघा। कोणी पाहुणे येणार असतील किंवा एखादा छोटासा सण समारंभ असेल तुम्ही नक्कीच ही थाली ट्राय करू शकता। बनवायला सोपी आहे, अगदी कमी वेळेत होते
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।